पाहत आहात मिड डे मराठी न्यूज चॅनल। चला सत्य बघूया। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। पण यांना सांगितलं पाहिजे एकदा की अरे आमच्यापैकी कुठलाही नेता असेल, इथे आमचे ओमदादा बसलेले आहेत, ओमराजे निंबाळकर, राहुल पाटील साहेब बसलेले आहेत, आमचे कैलास पाटील साहेब बसलेले आहेत, इकडे मंचावर अनेक राजन विचारे साहेब, अंबादास दानवे दादा, भास्कर दादा, राऊत साहेब, सगळे नेते, खैरे साहेब, अनिल देसाई, अरविंद भाई, याच्यातल्या एकाही नेत्याने भाजपच्या किंवा शिंदे गटाच्या एकाही महिलेबद्दल कधीही गलिच्छ शब्द प्रयोग केला नाही, एकाही महिलेचा अपमान केला नाही, एकाही महिलेला एकाच्याही वैयक्तिक आयुष्यात आम्ही डोकावलं नाही, एकावरही आम्ही चिखलपेक त्याच्या घरापर्यंत पोहोचलो नाही। काय घाणेरडा प्रकार आहे सर। रोज कुणीतरी टिल्ले पिल्ले उठतात, 1.5 2 फुटाच्या उड्या मारतात, आणि या टिल्ल्या पिल्ल्यांनी आमच्या बायकांवर बोलायचं, आमच्या महिलांवर बोलायचं। अरे ताकद लागते रे, ताकद लागते। आम्ही लढतोय आणि लढत राहू। आम्हाला लढण्याचा आणि संघर्षाचा वारसा आहे। काय संबंध आहे रे वहिनींचा, काय संबंध आहे आमच्या बायकांचा? टिल्ली पिल्ली पोरं येतात, टिल्ली शेंबडे ज्याला राजकारणातला र कळत नाही असे, सुमार बुद्धिमत्तेचे लोक येतात। वहिनी तुमचा तर दर 2 महिन्यांनी राजकीय प्रवेश करतात, दर 2 महिन्यांनी। तेजस दादा तुम्ही तर बोलूच नाही, आले दमदार पाऊल टाकले। अरे काय, अरे तुमच्या ताटात काय पडलंय ते बघा की किती गाढव चरतय ते। तुमच्या ताटातल्या भाजपच्या आणि RSSच्या पण लोकांनी, मी तुमच्या हिताचं सांगते रे, RSSच्या हिताचं सांगते, लक्षात घ्या। पुन्हा एकदा सांगते, जे पुण्यात सांगितलं होतं, सन्माननीय संजय राऊत साहेबांच्या साक्षीनं सांगितलं होतं, ते वारूळ मुंग्या बनवतात, मुंग्या, पण वारूळ तयार झाल्यावर त्यात राहायला विषारी नाग येतात। RSSच्या लोकांनी सत्तेचं वारूळ तयार केलं, पण त्याच्यात राहण्याचं भाग्य त्यांना मिळालं नाही। त्या वारुळात राहायला गद्दार नाग तिकडे गेले, आणि त्यातले काही गद्दार उठतात आणि आमच्या महिला भगिनींवर बोलतात, पण आम्ही बोलणार नाही।